हे पहा पूर्ण पाणी साचलं आहे समोरच्या वावरात. पूर्ण भरपूर पाऊस चालू आहे, अजून पाऊस थांबला नाही. हे पहा पावसात कंटिन्युअस काम चालू आहे आमचं. लेबर पण भिजत आहे आणि मी पण भिजत आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, मी आलोय लेबरला घ्यायला. तर आज मंगळवार आहे, आज मराठीतून व्लॉग आहे. तर मी आता इथून घेऊन आलोय लेबरला गावामध्ये. तर प्लास्टर वाल्यांना मी रोडवरच सोडला आहे. तर लगेच इथून मी सेंटरिंगचं मटेरियल भरणार आहे गाडीत. तर नवीन साईटवर जाणार आहे. तर मी गाडी भरल्यावर जात आहे नवीन साईटवर. ती मामाचीच साईट आहे माझ्या, डिमोलिशन वाली. तर गावामध्ये डोर फ्रेम बसवण्याचं काम करणार आहे मिस्त्री लोक. तर गावाच्या साईटवरून एवढं मटेरियल आणलं आहे ह्या साईटवर. तर इथं अनलोडिंग चालू आहे. तर आज नवीन इथं स्टेअरकेसचं जे काम करायचं आहे, त्यासाठी 2 कॉलमचे फुटिंग आणि कॉलमची कास्टिंग करायची आहे. तर आज अमावस्या आहे. हे पहा नारळ फोडला आहे आम्ही साईटवर. हे मामाची साईट आहे. तर यांचं रिनोव्हेशनचं काम आमच्याकडेच आहे. तर इथं आम्हाला एक्सकॅव्हेशन करावं लागत आहे. काल सांगूनही त्यांनी तसंच केलं आहे. खाली 3.5 फुटाची जाळी बसत नाही. एक्सकॅव्हेशन वाढवल्यामुळे जाळी खाली टाकली आहे. तर त्याच्यावर आता कॉलम बसवणार आहे सेंटर करून. तर हे पहा दोन्ही साईडच्या दोरी लावल्यावर सेंटर भेटला आहे खाली. तर हे कॉलम रेनफोर्समेंट सेंटरवर लावण्याचं काम चालू आहे. तर यानंतर आम्ही 4 गोणी सोडणार आहे फुटिंगला. हे पहा आम्ही सेंटरला शिफ्ट करत आहे. खाली कवरिंग बी दिलेले आहे जाळीला. तर आता आमचं काम होणार आहे सुरू. सेंटरवर कॉलम लावल्यानंतर हे पहा कॉलम पूर्ण टाईट केला आहे साईडनी 2 बारनी. तर आता हे इधर मालची पलटी पण झालेली आहे. आता इथं थोडा प्रॉब्लेम येत होता दावणमुळं. तर ते याला फोन कर त्याला फोन कर. त्यानंतर हे बरं झालं, रेनफोर्समेंट वाल्याचं मशीन इथंच ठेवलं होतं त्यांनी, बरं झालं. त्यामुळे लगेच घेऊन कट करत आहे, नाहीतर गडबड झाली असती. हे पहा आता एक बार कट करून साईड मध्ये करत आहे. या बारच्या खालीच सेंटर येत आहे कॉलमचा, त्याच्यामुळे कट करत आहे आम्ही आता. थोड्या टाइमने दोन्ही कॉलम उभे केल्यानंतर हे पाऊस सुरू झालाय. आता 4-5 दिवस झाले पाऊस लय वैताग देत आहे. तर पावसात काम चालू आहे आमचं. इथं कॉलमचं बॉक्स बनवत आहे. बाकीचे लेबर ऍग्रिगेट क्रशन टाकत आहे पुढं. तर हे समोरचा जो कॉलम आहे त्याची फुटिंग कास्टिंग झाली आहे. त्याला 4 गोणीचा माल खाली टाकलेला आहे आम्ही मिक्स करून. हे पहा अशी कास्टिंग झाली आहे फुटिंगची. तर हे समोरच्या कॉलमची बाकी आहे. तर हे मिस्त्री लोक इधर मटेरियल टाकत आहे समोर क्रेशंडवर ऍग्रिगेट. थोड्या टाइमनी 2 गुणीचा माल टाकल्यानंतर हे अजून 2 गुणीचा माल टाकत आहे फुटिंगला. टोटल 4 गुणी आहे. तर टोटल फुटिंगची कास्टिंग झाल्यावर पहा हे फिनिशिंग चालू आहे. तर वरतून पाऊस चालू आहे आणि खाली आमचं काम चालू आहे. आज कंटिन्यू पावसात काम चालू आहे. तर आता जेवणाचा टाइम झालेला आहे. हे पहा आता इथं साफसफाई चालू आहे. इथं जेवणासाठी जागा बनवत आहे. तर हे पाऊस पण आता कंटिन्यू चालूच आहे. तर मी मामाच्या घरी जेवण करत आहे. हे पहा आजचा मेनू एवढा आहे: मटकी, गवार, चपाती, कैरी, पाणी. तर जेवण झाल्यानंतर आलोय मी बाहेर. हे पहा पूर्ण पाणी साचलं आहे समोरच्या वावरात. पूर्ण भरपूर पाऊस चालू आहे, अजून पाऊस थांबला नाही. तर कॉलमची फुटिंग कास्टिंग झाली आहे. तर याच्यानंतर आम्ही कॉलम कास्टिंग करणार आहे. हे पहा पावसात कंटिन्युअस काम चालू आहे आमचं. लेबर पण भिजत आहे आणि मी पण भिजत आहे. तर फुटिंग सेट झाल्यानंतर बॉक्स उभा केले. तर हे पहा पावसामुळं पूर्ण खड्ड्यामध्ये पाणी आलंय. पाणी गेलं आलंय. याच्यात नाही आलं पाणी. तर कॉलमचे बॉक्स उभा केल्यानंतर कॉलमची कास्टिंग चालू आहे असताना हे पहा साईटवर हे ड्रोन आला आहे. हे छोटासा ड्रोन आहे. तर दोन्ही बॉक्स उभे केले आहे. तर हे कॉलमची कास्टिंग चालू आहे. तर ह्या ड्रोनची प्राइस 1,500 आहे. 1,500 मध्ये सर्व काही याच्यामध्ये आहे. तर आज पावसामुळे उडवता येत नाहीये. पाऊस नसता तर उडवलाच असतं 100%. हे पहा समोर लाईट पण आहे. तर हे समोर 3 कॅमेरा आहे लाईट सोबत आणि खालून 1 कॅमेरा आहे. हा सर्वात लो बजेटचा ड्रोन आहे. आता तुम्हाला रिमोट कंट्रोलचे फीचर्स दाखवत आहे. हे पहा राईट साईडला जे अप डाऊनचं बटन आहे ड्रोनचं, आणि लेफ्ट साईडचे जे बटन आहे ते जागेवर वर खाली करण्याचे आहे. आणि टॉपचे जे बटन आहे लेफ्ट साईडचे
राईट साईडला लेफ्ट साईडला घेण्यासाठी. रिमोटचं गिम्बल आहे ते लेफ्ट साईड करण्यासाठी राईट साईड करण्यासाठी आहे आणि जे राईट साईडचं आहे ते वर खाली करण्यासाठी आहे. तर आता असं झालंय हातामध्ये ड्रोन असतानाही उडू शकत नाही. तर इथं कॉलमचं कास्टिंग चालू आहे आमचं. आपला कॉलम पूर्ण भरलेला आहे ग्राउंड लेवल पर्यंत. आता दुसरा कॉलम भरण्याचं काम चालू आहे. टाइमने पूर्ण कॉलम दोन्ही कास्टिंग झालेले आहे. हे पहिला कॉलम, दुसरा कॉलम पण कास्टिंग झालेले आहे. तर आज पाऊस पण आमच्या सोबत कंटिन्युअस त्याचं काम करत होता आणि आम्ही पण थांबलो नाही. आता मी त्या साईटवर आमचं पूर्ण काम झाल्यानं निघालो आहे. तर आलोय मी प्लास्टरवाल्या साईटवर. तर इथं पण पाऊस चालू असण्या कारण एक कागद लावला होता साईडला. तर इथं पूर्ण काम झाल्यानंतर मिस्त्री गेलेले आहे त्यांच्या घरी. पूर्ण फिनिशिंग मध्ये पूर्ण समोरचं काम झालेलं आहे 2 दिवसामध्ये. तर आता मी जाणार आहे गावात. आता आलोय मी मोठी गाडी घेऊन गावामध्ये. तर आज सगळीकडेच कंटिन्युअस पाऊस चालू आहे. कंटिन्युअस पावसासोबत आमचं कंटिन्युअस काम चालू आहे. तर आलोय मी समोर. हे पहा इथं मिस्त्री लोक डोर फ्रेम्स बसवत आहे आणि बसवल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकत आहे. पावसामुळे 3 दिवस काम बंद होतं त्याच्यामुळे आज मंगळवारचं काम चालू ठेवलेलं आहे. बारिश आहे की नाही? दिवसभर पाऊस होताच. तर आज सुट्टी पण झालेली आहे, अजून पण येत आहे. आता मी इथून लेबरला घेऊन निघणार आहे. तर मी आता लेबरला सोडला आहे त्यांच्या स्टॉपवर. आता ते इथून पाय जाणार आहे. समोर ज्यादा गर्दी असल्यामुळं मी तिकडे जात नाही कारण गाडी मोठी आहे. सगळे लेबर सोडल्यानंतर मी चाललो आहे घरी. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.